आणि चित्रपटाचं शूटिंग हे राजस्थानात झालंय, त्यामुळे त्या काय गमती जमती आहेत खाण्याच्या. दाल बाटी चुरमा. मी आणि श्रुतीनी रोज दाल बाटी चुरमा. आम्ही उपासावर होतो दाल बाटी चुरमा. पण मग आता तिथे डाएट वगैरे कुठे बिघडलं का त्यात? अरे मला टेन्शन आलं होतं की फिल्म सुरू व्हायच्या आधी जेव्हा जे कपडे ट्रायल केले होते एक वजन असतानाचे ते जयपूर शेड्यूल नंतर नाहीच झाले कपडे, तर काय करणार आपण. पण ते स्मार्टली आम्ही खाल्लं सगळं, फक्त स्मार्टली कळलं. अगदी. अभ्यंग, तुला विचारेन, दिग्दर्शक म्हणून अर्थात त्याचं तुझं एक विजन असेल, जयपूर का निवडलंस किंवा राजस्थान काय निवडलंस? कधी काही कथेत आलं होतं तुझ्या किंवा तू बघण्यात कधी आलं, मग तू असं स्पेसिफिकली ठरवलं की आज आपण राजस्थानातच फिल्म शूट करायची आहे? एकतर यांना छान खायला मिळावं म्हणून म्हणून निवडलं होतं. जोक्स आणि त्या माझ्यासाठी खायला घेऊन पण यायच्या. सो थँक गॉड, कारण त्यांचं शूटिंग झाल्यानंतर आमचं शूटिंग चालू राहायचं, कारण आम्ही दुसऱ्या कोणाचं तरी सीन्स करत होतो, पण त्या माझ्यासाठी घेऊन यायच्या खायला. एनिवे, पण जोक्स अपार्ट, जयपूर अशासाठी कारण एकतर आश्चर्याची गोष्ट की मराठी फिल्ममध्ये आजपर्यंत राजस्थान आलेलं नाही आहे. आणि मला असं वाटत होतं की असं कसं असू शकतं, आणि ते इतकं सुंदर राज्य आहे, अख्खं राज्य, इट्स अ ब्युटिफुल स्टेट. आणि ते पहिलं कारण. त्याच्यात मला अशा ठिकाणी जायचं होतं त्यांना घेऊन की जिथे फार ते दिसलेलं नाही आहे, हिंदीत पण असो, मराठीत असो, कुठल्याही इतर भाषांमध्ये असो. आणि अत्यंत क्रिएटिव्हली जर विचारायला जर मला विचारलंस तर जयपूरमध्ये आणि माझ्या कॅरेक्टर्समध्ये साम्य आहे. जयपूर जसं दिसतं तशीच माझी कॅरेक्टर्स दिसतात, आणि त्याच्या आतमध्ये एक प्रकारचा पोकळपणा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी हरवलेलं आहे. हे तिथे राहणाऱ्या लोकांना खूप छान माहिती आहे. इतिहासाला सगळं म्हणजे गवा आहे इतिहास त्याचा. हे फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि त्या प्रकारच्या या 3 जणी आहेत. सो म्हणून मला जयपूर हवं होतं. अगदी. श्रुती आणि मृणालला मला विचारायचं आहे की महिलांचं खरेदीशी एक वेगळं नातं आहे, आणि जयपूरमध्ये खरेदी करण्यासारखं खूप आहे. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. खरेदीचा आनंद लुटला की नाही सिनेमा दरम्यान? तू सगळे महत्त्वाचे प्रश्न विचारतोय. आम्ही एकही दिवस सोडला नाही शॉपिंगचा. एकही नाही. म्हणजे आमचा बऱ्यापैकी 90% आमचं आउटडोअर शूट होतं, त्यामुळे 6-6:30 वाजता आणि मार्केटमध्ये सूर्य मावळला की आमचं वेगळा आमचा सूर्य सुरू व्हायचा, आमचा प्लॅन सुरू व्हायचा. आणि खूप गोष्टी आहेत जयपूरमध्ये खरेदी करायला. म्हणजे साड्या, ज्वेलरी, बांगड्या, ड्रेस मटेरियल्स, मग खूप गोष्टी आहेत. त्यामुळे आम्ही, आणि ती आमची मेंटॉर होती. आम्ही तिला सांगून ठेवायचो की आज ना आमच्या डोक्यात असं आहे की आपण साड्यांची शॉपिंग करून. ती म्हणायची थांबा, तुम्ही शूटिंग करून घ्या, तोपर्यंत मी रेकी करून घेते कुठे कुठे काय काय करू शकतो आपण. आणि पॅकअप जवळ ती पॅकअप व्हायच्या आधी प्रोड्युसर असून तिचं झालं का, तुमचं झालं का? म्हटलं अगं तुझीच फिल्म आहे ना, जरा शूटिंग संपू दे, मग आपण जाऊया. पण भरपूर शॉपिंग केली आम्ही. सांगायलाच नको. म्हणजे शीतल आमची प्रोड्युसर, ती आमच्यापेक्षा जास्त उत्सुक असायची. त्यामुळे मी देवाकडे आता प्रार्थना करते माझ्या सगळ्या सिनेमांच्या प्रोड्युसर्स बायका असू देत, आणि त्यांनी अशाच सुंदर ठिकाणी आमचं शूटिंग घडवून आणू देत. म्हणजे मग जरा कपाट थोडं रिशफल करता येतं ना, काय ते करायला लागतं रे, काय करणार. शीतल मॅम, तुम्हाला विचारेन की 3 दमदार अभिनेत्रींसोबत तुमचं बॉन्डिंग कसं झालं आणि सिनेमा कसा घडला तुमच्या नजरेतनं? मेन म्हणजे जेव्हा फिल्म सुरू होणार होती ना, तेव्हा मला असं वाटत होतं की श्रुती इज ऑलमोस्ट म्हणजे सेम एज वगैरे, पण एक्सपिरियन्स आणि ह्याच्यानी मृणालताई आणि अश्विनीताई दोघी सिनियर आहे. सो मला असं वाटत होतं की अरे म्हणजे असं ॲक्ट्रेस आणि कसं हे होईल, बॉन्डिंग होईल. पण today I can say that yes, we have gelled along so well. All the 3 of them are amazing as person. आणि अजिबात म्हणजे कुठल्याही राईट फ्रॉम डे 1 टिल टुडे कधीही असं नाही फील झालं. म्हणजे आम्ही सगळे एकत्र जेवायचो, मज्जा करायचो त्या सेटवरती ना. इट वॉज मोर लाईक फन. एव्हरी डे काही ना काहीतरी घडायचं. सीन चेंज होते तेव्हा आम्ही असं बसून छान बोलायचो, गेट टू नो इच अदर. हे खूप मजा केलेली आहे आम्ही. म्हणजे तुमची फॅमिली क्रिएट झाली. ऑफकोर्स, येस. पण आता मात्र मला दुःख होतं आहे की आपल्या प्रोड्युसरला आपल्याबद्दल आदरयुक्त भीती होती, आणि आपण काय घाबरवलंच नाही तिला. सो आता मी पुढच्या वेळेला लक्षात ठेवेन.